नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा। आज महाराष्ट्रामधील विद्यार्थी BMS साठी कुठे कुठे जाऊन ॲडमिशन घेता आणि सगळ्यात ट्रेंडिंग स्पॉट जर म्हटला तर BMS महाराष्ट्रानंतर कर्नाटक आणि MP या दोन स्टेटमध्ये जर जात आहे विद्यार्थी जर जात आहे तर सगळ्यात जास्त विद्यार्थी कर्नाटकामध्ये जर जाता तर कर्नाटकामधील मोस्ट पॉप्युलर आणि फेमस डेस्टिनेशन म्हणजे सगळ्यात जास्त मुलं कोणत्या कॉलेजेसला जातात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः 10 कॉलेजेसबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर ह्या 10 कॉलेजेसची नावं आणि हे कुठे सिच्युएटेड आहेत याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर कॉलेजेसबद्दल एका 1 बाय 1 कॉलेजेसबद्दल जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिलं कॉलेज असणार आहे अश्विनी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ठुमकुर। हे खूप जुनं कॉलेज आहे। अश्विनी मेडिकल कॉलेज म्हणून आहे, सिच्युएटेड प्रॉपर ठुमकुर सिटीमध्ये आहे, साधारणतः बँगलोरपासून 100 किलोमीटर अंतरावरती। त्यानंतर सेकंड कॉलेज आहे अश्विनी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज दावणगिरी। हे दावणगिरी येथे सिच्युएटेड आहे। तर हेही कॉलेज खूप छान आहे। सगळ्यात जास्त महाराष्ट्रीयन विद्यार्थी इथे आपले ॲडमिशन घेत असतात। त्यानंतर कॉलेज नंबर 3 अमृता आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हे चित्रदुर्ग येथे आहे। तर हेही कॉलेज सगळ्यात जास्त महाराष्ट्रीयन विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेत असतात, नॉन महाराष्ट्रीयन कोटामध्ये, नॉन कर्नाटका कोटामध्ये। त्यानंतर 4th नंबर आहे सुश्रुता आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हे दावणगिरीला आहे। तर हेही एक कॉलेज खूप मोस्ट पॉप्युलर डेस्टिनेशन आहे महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी। त्यानंतर कॉलेज नंबर 5 श्री परिपूर्ण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बँगलोर, हे प्रॉपर बँगलोर सिटीमध्ये आहे, आउटर रिंग रोड ऑफ द बँगलोरमध्ये हे सिच्युएटेड आहे। आणि खूप सारे मराठी मुलं तिथे जाऊन आज BMSचं शिक्षण घेत आहे आणि ते तिथून कंप्लीट करून आणि महाराष्ट्रात येऊन प्रॅक्टिस करणार आहेत। तर तुम्हीही तुमचं जर BMSचं जर स्वप्न असेल तर अशा कॉलेजेसमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता। नेक्स्ट जर आहे तर 6th नंबर कॉलेज आहे अच्युता आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। हे कॉलेज जे आहे तर हे प्रॉपर बँगलोरमध्ये आहे। हे कॉलेजचीही रेप्युटेशन खूप छान आहे। फीज पण नॉर्मल फीज आहेत, 2 ते 3 लाख रुपये वार्षिक कॉलेजच्या फीज पडतात। त्यानंतर कॉलेज नंबर 7 हिता मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बँगलोर, हे पण बँगलोरमध्ये सिच्युएटेड कॉलेज आहे। खूप छान कॉलेज आहे, चांगल्या डेस्टिनेशनला आहे, नेचर वाईज पण खूप कॉलेज छान आहे। हॉस्पिटल प्रॅक्टिस थोडीशी कमी जास्त असावी कारण थोडंसं रुरल एरियामध्ये आहे, बट कॉलेज खूप छान आहे। त्यानंतर निनगोजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुपलला आहे। हे थोडंसं आपल्या महाराष्ट्र बॉर्डरच्या साईडला येतं, त्यामुळे सगळ्यात जास्त विद्यार्थी इकडेही जाण्याचा ट्राय करत असतात। त्यानंतर आहे प्रसन्ना आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हे मँगलोरो येथे आहे। तर मँगलोरो ही फेमस डेस्टिनेशन आहे आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी। असा जर विचार केला तर महाराष्ट्रातील विद्यार्थी सगळ्यात जास्त BMS साठी MPच्या अगोदर जर म्हटलं तर कर्नाटकामध्ये जातात। का कर्नाटकामध्ये जातं याच्या मागचं रिझन असे की कर्नाटकामध्ये अराउंड 80 ते 90 BMSचे कॉलेजेस आहेत ॲज कम्पेअर्ड टू मध्य प्रदेशमध्ये 20 ते 22 BMSचे कॉलेजेस आहेत ॲक्टिवली। आणि कर्नाटकामध्ये सीट पण इझिली भेटून जाते, कॉलेज फीजही नॉर्मल आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांचं जाण्याचं प्रमाण कर्नाटकाला खूप जास्त आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचंही BMSचं स्वप्न असेल आणि ते महाराष्ट्रात खूप जास्त मार्क्स लागत असतील किंवा तुम्हाला मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन जर भेटत असेल तर माझं पर्सनली असं मत असतं की कर्नाटका आणि MP हे 2 स्टेटचं ऑप्शन आपण ठेवू शकतो आणि तुम्ही तुमचं BMS हे नॉर्मल फीजवरती कंप्लीट करू शकता। तर अशाच ॲडमिशनसाठी तुम्ही ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या ऑफिसला व्हिजिट करा, आमच्या टीमबरोबर कोऑर्डिनेट करून आणि तुमचं आजच कर्नाटकाचं ॲडमिशन बुक करा, हे माझं पर्सनली म्हणणं असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। ज्यांना BMSचं ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा MBBSचं घ्यायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती खूप साऱ्या व्हिडिओज आहेत। आम्ही वेळोवेळी जसं काही अपडेट्स येतात तसे आम्ही व्हिडिओ बनवत असतो। थँक्यू व्हेरी मच।